श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयची सिद्धयोगिमिनी तू तारक शिरोमणी साक्षी येतसे अंतकरणी बोधिता माते परमार्थ त्या त्रिविक्रम भारतीचे दाविलो रूप प्रत्यक्ष पुढे करता वैरतरली कैसी तेने रूप आवे दातारा सिद्ध म्हणे एक बाळ गुरुची अगम्य लीळा सांगता वे बहु काळ साधारण सांगत असे पुढे वर्तल्या पूर्व एक शिष्या नामधारक विदुरा नगर नामनगर एक होता राजा यवनुषी महाक्रूर ब्रह्मदेशी सदा करी जीवयींची चर्चा करी ब्राह्मणाची वेद म्हणवे आम्हा पुढे विप्रासी म्हणे तो येऊन जे का असते विद्वजन आपुले सभेची येऊन वेद सर्व म्हणावे त्याते देईन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्य जो जे कोण सांगतील वेदार्थ विशिष्टाशी पूजा करू ऐसे कोण ज्ञानीजन नेणमती वेद आपण जे कोण असती मती न कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊन त्या अमलेच्या पुढे वेदशास्त्री करीती काढे अमलेच्या मनी असे कुडे एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्रयज्ञ करीती पशुहत्या करण्यारीत्या आमलेच्या ती निंदिती पशुवदती म्हणून या येणे परिप्रमाणाची निंदा करी बहुवसी योग्यता त्या द्विजवराची अपराद्रव्य देता होय वेदशास्त्रीनी पुन्हा द्रव्यावर ठेवणे मन भेटते झाले त्या येऊन वेद म्हणती यापुढे येणे परिवर्तमाने वर्तत असता एके दिनी मंदभाग्य विप्रदोनी येऊन भेटल्या रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणू म्हणती तया येऊना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हासरसी वाद करावे वेदासी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी तोही ते पाचारी आम्हाचा वेदचारी चर्चा करवी त्या द्विजाशी राजा म्हणे समस्ताची चर्चा करा तुम्ही असे जो जिंकिती तरकीचे अपरद्रव देऊ म्हणे एकूणी या ज्ञानीजन म्हणे लागले या त्या येवना लागून याची योग्यता आहे कवण जे या ते भराविचे आम्हा पुढे याची श्रेष्ठ विप्रध्वनी महासोबट या ते करून या प्रकट देवामान महाराजा आरडून अस्तिवरी मिरवा म्हणे आपुले नगरी नव्हती विप्र त्यांचे सरी हेची राजे विप्रांचे महा तामसी ते ब्राह्मण द्विजा ते करून हे दूषण राजा म्हणते आपण तया येऊन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमदान देवा पुणे राजा पुढे जाऊन विनवता तयासी आमुचे मनी बहुवार्ता करणे वाद वेदशास्त्रात निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तयासवी चर्चा करू न मिळेल तैसा द्विजवरू जयपत्र घेऊन गावोगावे राजा म्हणे तयाचे जावे राष्ट्रातुरी तेसी पराभव ब्राह्मणासी म्हणून निरोप देत असे गावोगावी हिंडती जयपत्र लिहून घेती घे ऐसी कवणा असे शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमा तीरासे खेळता कुमसी ग्राम उत्तम होते ते होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतीने अनेक शास्त्री अभिज्ञेतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समजता एकती द्विज मदनमत गेले त्या मुनी पशी जाऊन म्हणते तयासी त्रिवेदी म्हणे ऐसे म्हणवेसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकून म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणो वेद तिने अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राज्य समजत तुम्हा सादृश्य भोगितो नेनो म्हणून अरण्यवासी वेश धरीला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा मान आहे जाणा नवे जाणा ऐकुनी मुनीचे वचन वका आले ते ब्राह्मण आम्हा समय वाद कोण करणार ऐसा भूमंडळी. हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दावे ती जयपत्र असंख्यात परियसा अनेक प्रपरी ब्राह्मणाचे सांगे मुनी विनियसे एकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले म्हणे नावे याते नावे गाणगा भुवनी भिक्षा करणे द्विजाती विप्रमदांती वापले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणाचे चला गाणगापूरचे तेथे देईन तुम्हाचे जयपत्र विस्तारे तेथे असतील आमचे गुरु त्यापुढे देईन पत्र निर्धार अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणे ती दे कायसे निगुती करून निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येथे विप्रध्वनी आंदोलिकेत बैसोनिया पातले त्या गाणगापुरा जे का स्थान श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करिता मुनीश्वरा ते उठवले श्री गुरुना ते आलोंगोनी करुणा वक्तरे पुसता झाला वृत्तांत श्री गुरु पुसे अतिश्वराशी आले ती कवण करायची विस्तरण नामासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकून सांगत असे त्रिविक्रम मुनी मदनमत विप्रध्वनी आले असती चर्चेसी वेदशास्त्र मीमांसे म्हणती चर्चा करू नरसे वेदचारी आपुली जीवागरी वसे म्हणती मूढ विप्रध्वनी जरी कराल चर्चा आमासी मग पत्र मागती हरी असे अनेका बरी तयासी न ऐकता उन्मत्त म्हणून आलो तुम्हा जळे तुझे स्वामी गुरु म्हणून तुझे वाक्य असे बळी नेणेपरी निरोपावे म्हणून वचन ऐकून श्री गुरु बोलते असे वदिनी आले होते विप्रध्वनी त्याते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रासी आला कवण तुम्ही कवण कार्यासी काय वाद असे आम्ही काय लाभ येणे गुणे आम्ही तपसी सन्यासी आम्हा हरी जित सरसी काय थोरवी तुम्हासी जय होता येते सेवे श्री गुरुवचन ऐकून बोलते झाले विप्रध्वनी आलो पृथ्वी इंडोन समस्त विप्र जिंकिते नवे कोणी सन्मुख वेदच्या परांगमुख म्हणून पत्रे अनेक काढून दाखविली येणेपरी आम्हासी पत्र देता काय सेसी सायसी कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळ जरी असेल स्वाभिमान तुम्ही दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी म्हणवती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे यतीश्वर
काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वेनाश समजतासी देवदानवादी कसी गर्वे मृत्यू लादला कवंड जाणे वेदांत ब्रह्मादिकांना कळे अंत वेद अनादि अनंत गर्व वाया तुका करीसी विचारसी आपुले हित तरी सांडीचे सर्व भ्रांत काय जाणेच वेदांत चतुर्वेदी म्हणून श्री गुरुवचन ऐकून गर्वे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिने सांग संहिता परियसे येणे परी श्री गुरुसी बोलती झाली ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरूपित सांगेने काय चित्त मणी सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोर श्री नुसिया सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रात्म प्रशंसा नाम पंचविंशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु।